हॅलो फ्रेंड्स. तर आज लवकर उठले आणि स्वयंपाक फक्त झालेला आहे. भरपूर कामं उरलेत. पूजा अजून मी केलेली नाही आहे. आज नवरा घरी नाही आहे. त्याचं एक अर्जंट काम होतं म्हणून तो गावी गेलेला आहे. संध्याकाळी डिनरपर्यंत तो येईलच. तो नसला की माझ्याशी घाई होते आणि कामाला खूप उशीर लागतो. तर आज लवकर स्वयंपाक करण्याचं कारण सांगते. माझी मैत्रीण 3 ते 4 दिवसांसाठी ना उज्जैनला गेलेली आहे देवदर्शनासाठी आणि तिचे सासरे इथेच आहेत, कारण त्यांना फारसा लांबचा प्रवास जमत नाही. आम्ही ना वेळ मिळेल तेव्हा वॉकला जात असतो. तेव्हा ती म्हणाली होती 3-4 दिवसासाठी एका बाईला स्वयंपाकासाठी सांगितलेलं आहे, पण ती वेळेवर सासऱ्यांना जेवण देईल की नाही माहीत नाही. त्यांना सकाळचं जेवण थोडंसं लवकर लागतं 10:30च्या आसपास वगैरे. आणि तेव्हा आम्ही म्हणालो होतो अगं काही हरकत नाही, बाईला कशाला सांगितलं, आम्ही आहोत ना, सकाळचा मी डबा देईन आणि संध्याकाळची आणखीन एक मैत्रीण डबा देईल, त्यामुळे त्याचं टेन्शन तू घेऊ नकोस, छान देवदर्शन करून ये म्हणून. त्यामुळं आज माझी थोडीशी घाई होती आहे. सकाळी 10:30ला स्वयंपाक आवरायला हवा नाही का. आता थोडी गरमी सुरू झालेली आहे, त्यामुळं ताक म्हणा किंवा कोशिंबीर ही तर जेवणामध्ये असते, तर मी कोशिंबीरची तयारी करते आहे. इथं ना काकडी आहे, कांदा, टोमॅटो, थोडंसं दही आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. फोडणी हवी असल्यास जिरं मोहरीची थोडीशी कढीपत्ता घालून फोडणी टाकायची मस्त, आणि चिमटभर साखर जर हवी असेल तर मस्त अशी कोशिंबीर रेडी आहे. मला फार आवडते. छोले झालेले आहेत, नेहमीप्रमाणे चपाती रेडी आहेत. आज मात्र भाकरी करायला जमलं नाही, त्यामुळे चपाती. कालची थोडीशी बासुंदी उरली आहे. पूर्वा म्हणाली मला ती गरम करून दे. सकाळची कामं म्हणाल तर ती तर होतच राहतील, पण आणखीन एक नवीन गोष्ट म्हणजे गुढीपाडवा लवकरच येतोय, नवीन वर्षाची सुरुवात नाही का. त्यामुळे आम्ही मैत्रिणींनी असं ठरवलं की छान छान साड्या खरेदी करूयात. पण साड्या खरेदी करण्यासाठी आम्ही कुठंही म्हणजे बाहेर शॉपिंगला जाणार नाही आहोत. अर्चना आहे ना, त्यांच्या ओळखीचं कोणीतरी आहे आणि ती म्हणाली होती की माझ्या घरी तुम्ही सगळे या, ते साड्या घेऊन येतील आणि आपण दोघांनी खरेदी करू. पण अचानक तिच्या घरी गेस्ट आले आहेत, त्यामुळे तिनं मला कॉल केला होता की पूनम तुझ्या घरी चालेल का, म्हणून मी त्यांना घेऊन येते. तर मी म्हणाले काही हरकत नाही, तू ये. आणि मग आम्ही इथं साड्या बघण्याचा कार्यक्रम, साड्या खरेदी करण्याचा कार्यक्रम करणार आहोत. फर्स्ट टाईमच मी असं काही तर करते आहे, पाहते आहे साड्या घरी येऊन लोक दाखवतात, याबद्दल मला काही आयडिया नाही आहे. पण तिनं सांगितलं होतं खूप छान छान साड्या आहेत म्हणून, आणि आवडल्या तर घेऊसुद्धा. पूजा करायची राहिली आहे, पटकन मी त्यांना लंच बॉक्स देऊन येते आणि त्यानंतर सगळी घरातली कामं आवरते. एकत्र 2-3 गोष्टी होऊन जातात नाही का. काय ऊन, बापरे भरपूर ऊन आहे आज. गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे. पटकन टॉप इस्त्रीला टाकतो, इथंच आहे पाठीमागं लॉन्ड्री. आणि त्यानंतर भाज्या घेऊन जाणार आहे. विकेंडची माझ्याशी घाई सुरू आहे, पळते. तर इथं मी कपडे इस्त्रीला टाकत असते आणि रेट म्हणाल तर या बोर्डवर लिहिलेले आहेत. तर इझी होतं. पूर्वी मी घरीच कपडे इस्त्री करायचे, पण इथं आल्यापासून कधीच कपडे इस्त्री केले नाही. आमच्या इथे ना आठवड्यातून एकदा असं हे भाजी मार्केट भरत असतं आणि 8 दिवसांच्या ज्या काही भाज्या लागतात ना त्या आम्ही इथून घेऊन जातो. नवरा नसला की माझी हालत खूप खराब होते. आज भरपूर काम आहे. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे जे स्टॉल होते ना भाज्यांचे, त्याच्यामध्ये आपल्या यूट्यूब फॅमिलीचा एक स्टॉल होता भाज्यांचा. आणि मी भाजी घेऊन पुढं आले, त्या पाठीमागून आल्या आणि मला हाय म्हणाल्या, 5 मिनटं माझ्याशी बोलल्या, खूप छान वाटलं. मजा येते असं, म्हणजे अचानक कोणतर भेटतं. ॲक्च्युली मागच्या वेळेलासुद्धा नवऱ्याला त्या भेटल्या होत्या, हाय म्हणाल्या होत्या, माझ्याबद्दल चौकशी केली होती. आणि भाजीला मी फारसं भाजी आणायला म्हणाल तर मी फारसं जात नाही. सकाळचं काम नवऱ्याचं असतं हे, आणि घरची कामं मी आवरते. पण भरपूर भाज्या घेऊन आले, दाखवते. हात अवघडला रे बाबा माझा.
2-3 कामं करून आले. दमायला होते. नवऱ्याची आठवण यायला लागली. नवरा गेलेला आहे गावी काही कामानिमित्त. चला नवरोबा एवढं ओझं आणायचं. फ्रुट्स घेतल्या, भाज्या घेतल्या, स्नॅक्स घेतला. झाली आंघोळ बाळ? फुलं आणली देवाला मस्त मस्त. आणि पूजा नाही अजून. आत्ता पटकन पाणी पिते ग्लासभर आणि पूजा करते. थांबा. थोडी फुलं घेऊन आलेले आहे. बोरं मिळालीत. म्हणलं बोराचा सीझन संपायचा नाही का. पेरू आम्हाला खूप लागतात. द्राक्ष ओंकारसाठी घेऊन आलेले आहे. हे आहे ना भेळ करेन एकदा, त्यामुळे भेळ मिक्स घेऊन आली आहे. कुकी छान वाटल्या, ड्राय फ्रूट्स कुकी, तर त्यासुद्धा घेऊन आलेले आहे. टोस्ट घेऊन आली आहे. बनाना नेहमीप्रमाणे. आणलेल्या भाज्या फ्रीजमध्ये म्हणाल तर मी बॉक्समध्ये आणि बॅग्समध्ये भरून ठेवत असते. बॅग्स म्हणाल तर 6 आहेत, छोट्यापासून मोठ्या बॅगपर्यंत. आणि त्या मी घेतल्या होत्या एका एक्झिबिशनमधून. पण मला फारसं ना असे बॉक्स आवडतात, कारण ट्रान्सपरंट असतात आणि भाजी खराब होत आली तर दिसते सुद्धा. तसं आठवड्याला फ्रेश भाज्या आणत असतो, पण 8 दिवसातसुद्धा पालेभाज्या वगैरे कधी कधी पाणी सुटतं आणि खराब होतात. त्याआधी संपवत असते. पण ट्रान्सपरंट असे बॉक्स असल्यामुळं पटकन त्या दिसतात आणि आपण ती भाजी आधी संपवतो नाही का. बीटरूट आणि मुळा मी जो आणला आहे ना, त्याच्या पाठीमागाशी भाजी आहे. ती तिथंच काढून आणली असती तर ओझं थोडं कमी झालं असतं. पण काय करतो आम्ही, अशा भाज्या आणलेल्या असतात ना, तर झाडांना खत म्हणून सुद्धा त्याचा उपयोग होतो. तर इथं कोथिंबीर असेल, मेथी असेल, कुठली पण भाजी असेल ना, त्याच्या असे पाठीमागचं जे मुळे आहेत किंवा दांडे आहेत ना, ते थोडंसं कट करते आणि मग बॅगमध्ये भरून ठेवते. खूप दिवस व्यवस्थित अशी कोथिंबीर राहते. कोथिंबीर एकदम मस्त आणि अशी गावरान आहे. आणि अशा कोथिंबीरचा अरोमा आहे ना, वास खूप छान येतो. जवळपास 12 वाजून गेलेले आहेत. मग असं विचार करत होते की पूजा करू की नको, आज राहू दे, खूप उशीर झालाय. सकाळी उठल्या आंघोळ केली ना आणि पूजा केल्यानंतर बरं वाटतं नाही का. पण आज सगळंच मेसअप काम झालं. बस सगळं मिक्स फुलं 1/2 किलो आणले. आम्हाला मिक्स फ्रूट होतं. मिक्स फ्रूट पण आणलं. तसा हात नाही, मी असं स्विच करत होतं बघायला, क्वालिटी चेक करायला. वाव, क्वालिटी चेक करायला हात लावत होते का. चला आता हे मला जातं आठवडाभर थोडी चार. बाय बाय बाय. गोडामध्ये मी शिरा बनवणार होते. स्वयंपाक करत डोक्यामध्ये तोच प्लॅन होता आणि कामाच्या घाईत विसरूनच गेले की ऑलरेडी हलवा मी रात्री बनवून ठेवला होता. चला आता मी पटकन जेवण करून घेते. आणि खूप भूक लागली. आज नाश्ता पण केला नव्हता. मुलांना पण नाश्ता नाही. ते तसे थोडे उशिरा सुटले होते आणि स्वयंपाक लवकर झाला होता. मग म्हटलं कशाला नाश्ता वगैरे. आणि गाजरचा हलवा मी रात्री केला होता. रात्री केला म्हणून बरं झालं. का माहिती आहे का, सकाळी ह्या घाईत काही शक्य नव्हतं, आणखीन उशीर लागला असता. Between me and you, there's an ocean between our love. If I'm telling the truth, what am I to sail away? 'Cause I don't know where you've been lately, and times have changed, the world's gone crazy. Yeah, I got a secret, I hope you can keep it. You know that I mean this. I will lay my heart on the line for you, for you. Even when we're apart,
अधूनमधून कोणी ना कोणी घरी येत असतं, बराच वेळ गप्पाटप्पा होतात, बोलत बोलत पाय सोफ्यावर वर घेऊन मांडी घालून वगैरे बसत असतात, तेव्हा वर पाय घेऊ नका असं म्हणणं बरं वाटत नाही, नाही का? त्यामुळं सोफा कवर ना एक उत्तम पर्याय आहे. आठवड्यातून 15 दिवसातून एकदा धुता येतं आणि त्यामुळे समोरच्यालाही वाईट वाटत नाही आणि आपल्यालाही असं नाही की सोफा महाग आहे आणि घाण होतोय, कारण सोफा क्लीन करणं खूप डिफिकल्ट असतं. सोफा कवर इझिली क्लीन होऊन जातं. to make you believe. आठवड्यातून 2 वेळा मी स्वतःहून डस्टिंग करत असते. माझ्याकडं डस्टिंगसाठी हेल्पर किंवा मदतनीस नाही आहे आणि मला स्वतःला ह्या सगळ्या गोष्टी करायला आवडतात आणि अगदी 5 ते 10 मिनटात होऊन जातं क्लीनअप. ॲक्च्युली सकाळी ना माझी मेड झाडू पोछा करून गेलेली आहे, पण त्यानंतर बरंच ग्रोसरी आणणं झालं, डस्टिंग झालं आणि थोडी धूळसुद्धा झालेली आहे. थोड्याच वेळात माझ्या मैत्रिणी येतील आणि ते काकासुद्धा साड्या घेऊन येतील ना, आणि त्यांच्या साड्या नवीन असतील, धूळ वगैरे लागायला नको, घाण व्हायला नको. तर म्हटलं चला पुन्हा एकदा ना आपण झाडू मारूया घरातून, म्हणजे क्लीनसुद्धा दिसेल आणि मला पर्सनलीसुद्धा कोणी घरी येणार असेल ना तर स्वच्छता आवडते. असं पूर्ण किचन क्लीन केलेलं आहे. दूध थोडं गरम आहे, थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवीन. सिंकमधली सगळी भांडी बाहेर नेऊन ठेवली. सो यस, संध्याकाळपर्यंत आता काही काम नाही आहे. किती वाजले बघूयात. 2 वाजले. आणि जी आहे ना ती याच्यातली जी सगळ्यांची टाकायची. Between me and you, there's an ocean between our love. If I'm telling the truth, wouldn't mind to sail away. त्या साईडला लावलेत ना, दुसऱ्या गाड्या यायला जागा आहे ना. तुम्ही इकडेच राहता पुण्यात? नाही आम्ही राहणार सांगलीचे. सांगलीहून आला मग इथं किती दिवसांसाठी असताय? नाही असं काही नाही, 15 दिवस महिन्यामध्ये. जुलै कस्टमर केअर सर्व बघून जातो आम्ही. वर्षातून एकदा येतो. प्रत्येक वर्षी इकडे येतो. कॉटनमध्ये वेगळे आले, गर्भरश्मीमध्ये वेगळे आलेले, म्हणजे जानेवारी प्रत्येक वर्षाला त्यांच्याकडे कसं बदल केला जातो. म्हणजे आता हे रेशमी तयार केलेलं आहे, हे गर्भरश्मी ज्याला म्हणतो ना आपण, तसं हे गर्भरश्मीमध्ये संपूर्ण अतिशय सुंदर प्रकार तयार केलेला आहे. हा, हे पटोला. पटोला. माहेश्वरी पटोला. माहेश्वरी पटोला म्हणूनच याचं नाव येतं बघा. ते पूर्णपैकी हे तुमच्या प्लेन ब्लाऊज घेतलेला आहे. विणकाममध्ये विणकाममध्ये असा पदर घेतलेला आहे. हे संपूर्ण विणलेलं आहे. संपूर्ण हे पटोलाचं जे संपूर्ण आतमध्ये आहे ना, हे विणलेलं आहे आणि जेणेकरून हा चुकून आपला ब्रश जरी लागण्यात आला तरी धागा वगैरे निसटणार नाही किंवा काही नाही. अंगाबरोबर म्हणजे सोनं वगैरे कधी करतो नाही. जसं आपण इकडे ताकदीनं सोनं वगैरे कधी करतो ना ते, तसं हे गुजरातमध्ये गेलं तर कच्छ म्हणून गाव, तिथं कसं पानाफुलाचे कलर, त्याच्या साडीचा सुगंध बघा. सुगंध बघा तुम्हाला, सुगंधही तशीच येणार. म्हणजे बागायती द्राक्ष ज्याला म्हणतो ना आपण, हे कालच माल मागवलेला आहे. ह्याच्याकडे दाखवायला मी माल नव्हता. काका याची प्राइस काय सांगितली? प्राइस पण लगेच हा, प्राईज याचं कसं आहे माहिती आहे का, 3 प्राईज आहेत त्याच्या. 3000. नाही हा 3,800 मध्ये 3800. 3,000 आणि हे घेतला तर हे तुम्हाला 3,500 मध्ये बसतात. 3500. 3,500 मध्ये. हे जे दाखवले कात्या कसा एकदम हार्ड येतो ना, तो पाण्यात भिजवल्याशिवाय आपल्याला म्हणजे कसं तो बांधता येत नाही. तसं हे हे मागावरचेच रेट आहेत काही, हातमागावरचेच आहेत. आणि ब्लाऊज सुद्धा याला घेता नाही ना, आता म्हणजे कसं पूर्वी खण वगैरे जसं म्हणतो का नाही, तसा ब्लाऊज बी तयार आहे. हे फक्त कसं आहे, ते रिठाच्या पाण्यामध्ये किंवा शॅम्पूमध्येच वॉश करतो. रिठाच्या पाण्यामध्ये नाही तर शॅम्पूमध्येच वॉश करतो, शॅम्पूमध्ये. आणि सगळे कलर व्हिजिटेबल कलर आहेत. कलरमध्ये इफेक्ट जरा सुद्धा पडणार नाही. तुम्हाला तसं काय वाटलं तर थोडंसं पहिल्यांदा धुताना मीठ टाका. खडं मीठ जे येतं ना, ते खडं मीठ टाका त्याच्यामध्ये, म्हणजे कलर पक्के होतात. म्हणजे कलर हालतच नाही हे संपूर्ण.
मी पण पहिल्यांदाच बघतीये. ऍक्च्युली तिच्या घरी होतं, तिच्याकडे गेस्ट झाले म्हणून मला म्हणजे तुझ्याकडे बोलतो. ठीक आहे, काही हरकत नाही दुपारी. मग तुमच्या ते फंक्शनला तर इतके सुंदर दिसत नाही. जाड झाले बारीक. हे जाड झाले मुलं. हे टसरचा प्रकार आहे बघा. हां टसरमध्ये काढलेलं आहे बघा. हे पूर्ण विविंगमध्ये काढलेलं आहे पूर्ण. हे टसरच्या धाग्यापासून काढलेलं आहे. हे. हा एकच दाखवा, एकच ओपन करा. उरलेली नको. त्या मटेरियलमध्ये आणि त्या मटेरियलमध्ये फरक आहे. ते टसरचं मटेरियल आहे, हे रेशमी मटेरियल आहे, ते माहेश्वरीचं मटेरियल आहे. माहेश्वरी हा प्लेनमध्ये एक काढलेला आहे आणि बुट्टा एक काढलेला आहे. असे दोन प्रकार माहेश्वरीमध्ये काढलेले आहेत. हे. हा बुट्टा तयार आहे. माहेश्वरी नावानुसार चालतात. हे खाली जे दाखवला प्लेन दाखवला तो 2400 मध्ये आणि हा 2800 मध्ये. हा त्याच्या पिंक म्हटला का 24. 2400. प्लेन आहे म्हणून हा. याचे बुट्टे वाढले ना लाईट वेट. कारण पावणे 7 मीटर साडी आहे. त्याला सगळेच छान काढले. 28. 2400 डिस्काउंट खाली 2400 प्लेन 2400 आहे की Finish कलर आहे. ही साईडला ठेवा दादा ह्यांना. हो, ठेव. दादा हा पण ओपन करू. बहुत चांगले घेतले. आज जर नाही आज तिला साड्या घ्यायला मला लास्ट टाइम म्हटलं साड्या पूर्ण बुट्टे. हा पण ती घेतली आहे. छान ही दिसतं पण आता. खूप सुंदर तू आज टाकून आणि समोर बसलेले सगळे आरसेच आहेत हो. हे सगळे आरसेच आहेत ना. छान दिसते काय बघते ह्याला म्हटलं तू घे लवकर नाही तर मी घेणार नाही. आता इकडे आहे. सुंदर घेतलेलं आहे. तू चोरी असते बाळा, तुला छान दिसेल. तुम्ही अशा अंगावर टाकून पहा. तयार केलं हो. महेश्वरी एक लॅबवर आहे. अजून कुठला कलर? ट्रॅकिंग करायची आवश्यकता नाही. कारण काल तुम्ही अजून ते क्रीम कलर त्याला लाल कलरचे काढ नाही बनारस नाही आहे, ही कटराला तयार झालेली आहे. ते कटरा तयार. त्याचं मटेरियल बघा, जसं आपण बाळाचं जावळ वगैरे म्हणतो ना ते अगदीच जावळासारखं. आणि त्याच्यावर विणकाम बघा, मीनाकाम बघा किती छान पद्धतीने तयार केलं. ते 4 मधले 4,000. 4,000. आणि ती खालची पिंक वाली कुठले हे पिंक ही गुलाबी 3,800ची आहे आणि ही 4,000. कुठला हा काय हा आहे. हा एका मागावर 3 साड्या तयार होतात. हे काढलेले बघ. हे ग्वाल्हेरच्या सरकारने नवीन सध्या चालू केलेलं आहे प्रोजेक्ट. त्याच्या गृहशुभिकेला माहिती आली आहे बघा आता रेवाची कलशमध्ये. चंदेरीची प्रकार आहे हां ग्वालियर करतात आहे ग्वाल्हेर करतात. चंदरी ग्वाल्हेर करतात प्रकार 80 ग्रॅम. म्हणजे 90 वर्षाच्या जरी बहिणी वापरली साडी तरी ओझं म्हणून असं वाटणार नाही आहे. इतकं वेटला हलकं येते बघा. आणि या साडीचं वैशिष्ट्य असं आहे की ही पाण्यामध्ये भरून येते साडी. पाण्यामध्ये भरून येते बघा. म्हणजे इतकी वेटला लाईट काढलेली आहे बघा. आणि सगळं विविंग आहे हे. म्हणजे प्रिंट नाही आहे कुठलं, सगळं विविंग आहे. 4.5 मीटरचे विविंग येतं ते सगळं. हे बघ त्यातही वाढणीचं काढलेलं आहे बघा. हे 3 हे 3 त्या 3 आहेत हे 3 आहेत. हां चंदेरी चंदेरी कॉटन. लेडीजचा ब्लाऊज त्याच्यावर. हे बघा असं कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशनचा ब्लाऊज वगैरे. त्याचा पोत बघा प्राइस काय 2600. 2600. क्वांटिटी बदलली की नाही ते फरक पडतो थोडं. साड्या बघा तुम्ही पोत बघायचं किती सुंदर काढलं. साड्या बघत बघत बराच उशीर झाला. टाईम कसं जातं समजतच नाही का. तर मी मध्येच ब्रेक घेतला. सगळ्यांसाठी छान लिंबू सरबत बनवला होता. जेव्हा हे काका आले होते ना तेव्हा त्यांना पाणी दिलं, चहा दिला होता. म्हणून म्हटलं की आता लिंबू सरबत करावा. असा हा घरी साड्या बघण्याचा कार्यक्रम म्हणाल तर मी पहिल्यांदाच अनुभवती आहे. अचानक ठरलेला हा प्लॅन.
माझी मैत्रीण यांच्याकडून 2-3 वर्ष झालं साड्या घेते आहे. यावेळेला ती म्हणाली होती की तुम्ही सुद्धा बघा, आवडल्या तर घ्या म्हणून. आणि खरं सांगू का, साड्या छान होत्या. काही साड्या खूपच आवडल्या, काही साड्या महागसुद्धा वाटल्या. पण आपल्या बायकांचं असतं ना, एखादी साडी मनात भरली की ती महाग असो किंवा स्वस्त असो, आपण घेतोच नाही का. आणि काकाही इतक्या लांबून आले होते साडी दाखवण्यासाठी आणि मलाही असं वाटत होतं की थोड्याफार साड्या त्यांच्या खपल्या तर बरं होईल. इतक्या लांब आले तर त्यांचा थोडासा फायदा होईल, म्हणून मी समोरच्या काकूंना सुद्धा बोलवलं होतं आणि त्या सुनांना घेऊन आल्या होत्या. त्यांनी सुद्धा खूप छान साड्या घेतल्या आणि मला खूप बरं वाटलं. मीही 3-4 साड्या घेतलेल्या आहेत. मैत्रिणींनीही त्यांना ज्या साड्या आवडल्या त्या घेतलेल्या आहेत. म्हणजे एकूणच त्यांचा चांगला बिझनेस झालेला आहे. कसे शिल्पा आता गेली, आमचं वॉक झालं. बापरे, टाईम कसा जाते कळत नाही. छान असं डिनर केलं, मुलांना मूवी लावून दिलेला आहे. ते निवांत बसून मूवी बघतील. त्यातच मैत्रिणींचा फोन आला की चला डिनर झाला असेल तर वॉक करून येऊया, म्हणून वॉकला आले होते. वॉकसुद्धा झालं. खरं सांगू का, दिवसभर काम करून मी थकले आहे. उत्साह मनात असला तरी शरीर मात्र थकून जातं नाही का असं. चला, जवळपास 10:30 वाजलेले आहेत आणि आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते. पुन्हा लवकरच भेटेल अशाच एका छानशा आवडतं. धन्यवाद. बाय बाय.